नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात ज्या काही सरळ सेवा भरती येणार आहे त्याच्या संदर्भात एक नुकतंच अपडेट जी आहे ती माहिती आलेली आहे. ती आहे पुरवठा निरीक्षक विभागाची. त्याच्यामध्ये लिपिक आणि पुरवठा निरीक्षक जी काही पदे रिक्त असणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी काय आज माहिती घ्यायची आहे. बघा या ठिकाणी तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीच्या तर्फे जे आहे या ठिकाणी काय विविध प्रकारचे कोर्सेस लॉन्च करण्यात आलेले आहे. अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम असेल, लॅब टेक्निशियन असेल, औषध निर्माता बॅच असेल, जलसंपदा असेल, नगर परिषद असेल, एफडीए बॅच असेल, महिला विकास असतील, त्याच्यानंतर पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक, तलाठी भरती, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक बॅच, या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या काय आहे उपलब्ध असणार आहे. आणि या सगळ्या बॅचेस याच्यापैकी कुठलीही बॅच तुम्हाला 1100 रुपयामध्ये या ठिकाणी जे आहे मिळणार आहे. याच्यावर जे आहे मान्सून ऑफर चालू आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅचला एनरोल करायचंय त्यांनी 10 जुलैच्या आधी बॅचला एनरोल करणे काय आहे ऑफरची हे शेवटची तारीख आहे. याच्यामध्ये ऑफरची वैशिष्ट्ये काय आहे, या ठिकाणी बॅचची वैशिष्ट्ये काय आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आणि टेस्ट सिरीजचं या ठिकाणी वेळोवेळी विश्लेषण घेऊन तुमच्या शंकांचं निराकरण देखील या ठिकाणी तज्ञ शिक्षकांद्वारे केल्या जाणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर जो आहे 8010457760 या नंबरवरती काय साधायचंय, संपर्क साधायचा आहे आणि बॅचेसला एनरोल करायचंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा निरीक्षक विभागाच्या संदर्भात जे आहे अशा पद्धतीचं जे आहे काय प्रसिद्धी पत्र जे आहे काय झालेलं आहे काल प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे टोटल किती आहे, या ठिकाणी टोटल 226 पद जी आहे ही सरळ सेवा मार्फत भरण्याच्या संदर्भात एमपीएससी ने आहे याचे काय मागितलेले आहे. या ठिकाणी जे आहे जागा ज्या आहे तपशीलवार जागा जितक्या काही रिक्त आहे त्या जागेचं मागणी पत्र मागितलेलं आहे. आणि टोटल 226 जागा या ठिकाणी रिक्त आहे. या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल जे आहे या सोर्स मधून बघू शकतात. खालील प्रमाणे नमूद केलेली क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील एकूण किती आहे 226 पदे सरळ सेवेने भरण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुयोग्य उमेदवारांची निवड करून शिफारस करण्याची जी आहे विनंती करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा या ठिकाणी जे आहे लिपिक उच्चस्तरीय लिपिक हे जे काही पद असणार आहे या विभागातलं त्याच्यामध्ये जे आहे जिल्हा निहाय किती पद या ठिकाणी रिक्त आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितले. अशी टोटल जे आहे उच्चस्तरीय लिपिकचे किती 230 पद जे आहे एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरतीने या ठिकाणी भरण्यात येणार आहे. त्याबरोबर या ठिकाणी बघा या ठिकाणी जिल्ह्यानुसार या ठिकाणी मुंबईसाठी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी किती आहे 85 पद रिक्त आहे. रायगडच्या संदर्भात बघितलं तर 23 आहे. त्याच्यानंतर ठाणे जर असेल तर 6 पद आहे. पालघर असेल तर 9 आहे. सिंधुदुर्गसाठी 7 आहे. त्याच्यानंतर सातारा कोल्हापूर या ठिकाणी प्रत्येकी 13 आणि 12 पद रिक्त आहेत. त्याच्यानंतर नंदुरबारसाठी 3 आहे. जळगावसाठी 4 आहे. गडचिरोलीसाठी 6 पद आहेत. त्याचबरोबर भंडारासाठी 5 आहे आणि या ठिकाणी यवतमाळसाठी टोटल 10 पद या ठिकाणी रिक्त आहेत. या सगळ्या पदांची तपशीलवार माहिती काल एमपीएससी कडून जे आहे मागवण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा जे काही पुरवठा निरीक्षक विभागातील उच्चस्तरीय लिपिक किंवा पुरवठा निरीक्षक पद असणार आहे त्या पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा. ज्याही उमेदवाराकडे या ठिकाणी ज्याही उमेदवाराकडे जे आहे कुठली बॅचलर्स डिग्री कुठल्याही शाखेचा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी काय पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स यामध्ये जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे. या ठिकाणी यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे. कुणाला ज्यांची डिग्री फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स मध्ये झालेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मराठी भाषा ज्ञान तुम्हाला असणं काय आहे आवश्यक आहे. या ठिकाणी मराठी भाषेचं आकलन आणि मराठी ज्ञान तुम्हाला व्यवस्थित येणे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 43 रिझर्व कॅटेगरीसाठी आणि जे आहे जनरल जे काही याच्यामध्ये येणार आहे ते आहे 18 ते किती 38 अशा पद्धतीची वयोमर्यादा या ठिकाणी सेट केली आहे. आणि हे सगळे राखीव प्रवर्गासाठी आहे. कुठली 18 ते 43 शासन नियमानुसार. त्याचबरोबर या ठिकाणी बघा सिलेबस काय असणार आहे. सिलेबस मध्ये बघा या ठिकाणी थोडंसं मराठी बघा. मराठीमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय वाचायचं आहे सर्व शब्द संग्रह असेल, वाक्य रचना असतील, वाक्याचे प्रकार, वाक्यातील पात्र शोधणे,
व्याकरणामध्ये शब्दांच्या जातीचा वापर असेल, समास असेल, काल असेल, अलंकार असेल, म्हणी आणि वाक्यप्रचार असेल, त्याचबरोबर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. इंग्रजीमध्ये सुद्धा सेम काय असेल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, व्याकरण आहे, त्याच्यानंतर वाक्यप्रचार आहे, वाक्यांशांचा वापर आहे आणि त्याचे अर्थ आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, या ठिकाणी बघा सामान्य ज्ञान मध्ये काय असणार आहे, सामान्य ज्ञान मध्ये काय आहे, या ठिकाणी इतिहास असेल, त्याच्यानंतर भूगोल असेल, विशेषतः कुठला, महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर या ठिकाणी भूगोलामध्ये तुम्हाला पृथ्वी, जगाचे काही भाग, हवामान अक्षांश असेल, जमिनीचे प्रकार आणि पाऊस पिके असतील, शहरे, नद्या, उद्योग असेल. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न असेल, व्यापार बँकिंग असेल, लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, राजकोषीय धोरण, सरकारी बजेट किंवा अकाउंटिंग, ऑडिटिंग या संदर्भातला अभ्यास करायचा. आणि सामान्य विज्ञानमध्ये केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी जे काही असेल, स्वच्छता, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये करायचा. आणि चौथं जे आहे तर्क करण्याची क्षमता, म्हणजे या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता. या ठिकाणी जे आहे तुम्हाला या ठिकाणी अंकगणित असेल, त्याच्यानंतर भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला ज्या आहे स्टडी करायच्या आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा गुण दिलेले आहे प्रत्येक विभागाचे. या ठिकाणी मराठीसाठी टोटल किती 25 प्रश्न असणार आहे. या ठिकाणी पातळी ही 12वीच्या लेवलची असणार आहे, स्टँडर्ड दर्जा 12वीचा असणार आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकणार. आणि वेळ किती आहे, 2 तास. इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहे, दर्जा 12वी. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहे, दर्जा पदवी. आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न आहे, दर्जा जे आहे पदवी. एकूण 100 प्रश्न या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे असणार आहे. अशाच पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा सिलेबस. त्याचबरोबर या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांना पुस्तक यादी जी आहे, पुस्तक यादीच्या संदर्भात जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असते, कन्फ्युजन असते. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे इंग्लिश साठी तुम्हाला या ठिकाणी SP बक्षी हे बुक यूज करायचं आहे. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता यासाठी तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे RH अग्रवाल या सरांचं जे आहे बुक यूज करायचं आहे तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल. आणि GS प्लस GK साठी कमी वेळात जास्त मार्क्स मिळवण्यासाठी लुसेंट GK प्लस लुसेंट सायन्स हे बुक तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती जी आहे आजची महत्त्वपूर्ण पुरवठा विभागाच्या संदर्भातली माहिती. तुम्ही इथे ऑफिशियल अपडेट्स बघू शकतात. या ठिकाणी जे आहे 226 आणि 230 अशा टोटल जे आहे जागा MPSC ने काय मागवलेल्या आहे आणि जिल्ह्यानुसार या ठिकाणी मी तुम्हाला वितरण देखील सांगितलेलं आहे. आता ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या अकॅडमी मार्फत ज्या काही बॅचेस राबवलेल्या सरळ सेवा भरतीच्या त्याच्यामध्ये जे आहे काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि बॅचेससाठी काय संदर्भातली माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. धन्यवाद.